एका मोठ्या शहरात एक वृद्ध प्राध्यापक राहत होते. वय साधारण 75 वर्षे. त्यांनी आयुष्यभर मानसशास्त्र शिकवलं होतं. हजारो विद्यार्थी त्यांच्या हाताखाली शिकले होते. एके दिवशी त्यांच्या वर्गात शेवटचं व्याख्यान होतं. सर्व विद्यार्थ्यांना वाटलं आज सर काहीतरी मोठं ज्ञान देणार आहे. पण सर वर्गात आले तेव्हा त्यांच्या हातात ना पुस्तक होतं ना नोट्स होते. फक्त एक खडू होता. सरांनी फळ्यावर एक मोठं वर्तुळ काढलं आणि विद्यार्थ्यांना विचारलं, तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची माणसं कोण आहेत? सगळ्यांनी वेगवेगळी उत्तरं दिली. आई, वडील, भाऊ, बहीण, मित्र, पत्नी, मुलं. सरांनी ती सगळी नावं फळ्यावर लिहिली. मग अचानक म्हणाले, आज आपण एक खेळ खेळणार आहोत. यातील एक नाव मिटवायचं आहे. सगळे गोंधळले. कोणाचं नाव मिटवायचं? काही वेळानंतर बहुतेक विद्यार्थ्यांनी मित्र हे नाव मिटवलं. कारण मित्र खूप जवळचे असले तरी शाळा संपते, कॉलेज संपतं, नोकरी बदलते, शहर बदलतं आणि आयुष्याच्या गर्दीत अनेक मित्र हरवून जातात. सर हसले. ठीक आहे म्हणाले, आता आणखी एक नाव मिटवा. त्यावेळी अनेकांनी भाऊ किंवा बहीण निवडलं. कारण प्रत्येकाचं स्वतःचं आयुष्य असतं. लग्न होतं, जबाबदाऱ्या वाढतात, प्रेम मात्र कायम राहतं. पण रोजचा सहवास कमी होतो. सर पुन्हा शांतपणे मान हलवतात. आता फळ्यावर फक्त 4 नावे होतात. आई, वडील, पत्नी आणि मुलं. वर्गात शांतता पसरते. सर म्हणतात, आता पुन्हा एक नाव मिटवा. काही विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू येऊ लागतं. कारण आता प्रश्न नात्यांचा नव्हता, प्रश्न वास्तवाचा होता. शेवटी अनेकांनी आई वडिलांचं नाव मिटवलं. का? कारण निसर्गाचा नियम हा कोणालाच बदलता येत नाही. लहानपणी आपण त्यांच्या बोटाला धरून चालतो. ते आपल्यासाठी रात्रभर जगतात. आपल्या तापाने त्यांना झोप लागत नाही. आपल्या यशाने ते आनंदाने रडतात. पण एक दिवस येतो जेव्हा आपण त्यांच्या फोटोसमोर उभा राहतो आणि मनात एक प्रश्न येतो, अजून थोडा वेळ मिळाला असता तर. इथे सर अचानक थांबले. त्यांचा आवाज थरथरला. ते म्हणाले, माझी आई गेली तेव्हा मी 32 वर्षाचा होतो. मी त्या दिवशी एका परिषदेत भाषण देत होतो. फोन आला होता, पण मी फोन उचलला नाही. मला वाटलं नंतर बोलू. ती शेवटची वेळ होती. पूर्ण वर्ग शांत झाला. सरांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आता फळ्यावर फक्त 2 नावे उरली होती, पत्नी आणि मुलं. सर म्हणाले, आता एक नाव मिटवा. वर्गातील एक मुलगा उठला. त्याने विचारलं, सर हे शक्यच नाही. आई वडील एकीकडे आणि मुलं दुसरीकडे. हे कसं ठरवायचं? सर म्हणाले, आयुष्य हेच तर शिकवतं. मुलं म्हणाले, का? बराच वेळ विचार केल्यानंतर अनेकांनी मुलांचं नाव मिटवलं. सरांनी विचारलं, का? एक विद्यार्थी म्हणाला, कारण एक दिवस मुलं मोठी होतात, त्यांचं स्वतःचं घर असेल, त्यांचं स्वतःचं आयुष्य असेल आणि ते उडून जातील. खरी कथा इथून सुरू होते. सर म्हणाले, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. माझा एक मित्र होता. खूप श्रीमंत होता. मोठा बंगला, 2 मुलं, परदेशात शिक्षण. त्याने मुलांसाठी आयुष्य घालवलं होतं. स्वतःच्या इच्छा मारल्या होत्या, स्वप्न बाजूला ठेवली होती. सगळं मुलांसाठी केलं होतं. वर्षे गेली, मुलं परदेशात स्थायिक झाली, नोकऱ्या लागल्या, लग्न झालं, कुटुंब झाले, जबाबदाऱ्या वाढल्या, फोन कमी झाले, भेटी कमी झाल्या, वेळ कमी झाला, प्रेम कमी नव्हता, पण अंतर वाढलं. एक दिवस तो मित्र हॉस्पिटलमध्ये होता. त्याला वाटलं मुलं येतील. ते आलेही, पण फक्त 2 दिवसांसाठी. कारण त्यांना परत जायचं होतं. काम होतं, जबाबदाऱ्या होत्या. आणि त्या रात्री हॉस्पिटलच्या खुर्चीवर कोण बसलं होतं? त्याची पत्नी. तीच पत्नी जिच्यासोबत त्याचं अनेकदा भांडण झालं होतं, जिच्याकडे त्याने अनेकदा दुर्लक्ष केलं होतं. तीच पत्नी जी त्याच्या प्रत्येक संघर्षाची साक्षीदार होती. शेवटचं नाव. सरांनी फळ्याकडे बोट दाखवलं. आता फक्त नाव उरलं होतं, ते म्हणजे पती किंवा पत्नी. सर म्हणाले, लोक या प्रयोगाचा चुकीचा अर्थ काढतात. ही कथा सांगत नाही की पत्नी आईपेक्षा मोठी आहे किंवा मुलांपेक्षा महत्वाची आहे. ही कथा फक्त एवढंच सांगते, जी व्यक्ती तुमच्यासोबत आयुष्याचा सर्वात मोठा प्रवास करतो ती अनेकदा तुमचा जीवनसाथी असू शकतो. पण खरी शिकवण काय? सरांनी खडू खाली ठेवला आणि शेवटचं वाक्य बोललं, जेव्हा मी तरुण होतो तेव्हा मला वाटायचं की आयुष्यात पैसा सर्वात महत्वाचा आहे. मग वाटलं यश महत्वाचं आहे. मग वाटलं प्रसिद्धी महत्वाची आहे. पण आता 75व्या वर्षी मला कळालं, माणूस शेवटी बँक बॅलन्स मोजत नाही. तो मोजतो आठवणी, तो मोजतो प्रेम, तो त्याच्या माणसांना मोजतो. आणि सर्वात मोठं दुःख हे नसतं की आपण कमी कमावलो. सर्वात मोठं दुःख हे असतं की ज्यांच्यावर प्रेम होतं त्यांना आपण ते कधीच सांगितलं नाही. तर मित्रांनो, आज रात्री झोपण्यापूर्वी आईला फोन करा, वडिलांना मिठी मारा, मित्रांची चौकशी करा, मुलांसोबत वेळ घालवा
आणि तुमच्या जोडीदाराला सांगा, तू आहेस म्हणून माझं आयुष्य पूर्ण आहे. कारण उद्या कोण असेल आणि कोण नसेल हे कोणालाच माहीत नाही. जर तुम्हाला या फळ्यासमोर उभं केलं तर शेवटी कोणाचं नाव उरेल? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. धन्यवाद.